भाजपच्या विधिमंडळाची बैठक जी आहे ती नुकताच पार पडली आणि त्या बैठकीत भाजपच्या विधिमंडळ गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आली आहे। सुधीर मुनगंटीवार आणि चंद्रकांत पाटील यांनी हा प्रस्ताव भाजपच्या नेत्यांपुढे मांडला आणि या बैठकीत सर्व नेत्यांनी या प्रस्तावाला अनुमोदन दिले आहे। आता हे निश्चितच झालं आणि हे स्पष्ट झालं आहे की मुख्यमंत्रीपदी हे देवेंद्र फडणवीसच असणार। मुख्यमंत्री पदाची शपथ जी आहे ती देवेंद्र फडणवीसच घेणार आहेत आणि आता हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे की राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री पद स्वीकारणार का। कारण मुख्यमंत्रीपद हे त्यांनी भाजपला दिल्यानंतर ते गृहमंत्रीपदी ठाम होते। गृहमंत्रीपद त्यांना पाहिजे आहेत आणि आता उद्यालाच आझाद मैदानावर मंत्रिमंडळाची शपथविधी जी आहे ती पार पडणार आहे। अजित पवार हे उपमुख्यमंत्रीपद यांनी स्वीकारलेलं आहे। यांनी उद्याला उपमुख्यमंत्रीपदाची शपथ जी आहे ती घेणार आहेत। पण आता हे पाहणं महत्त्वाचं ठरलेलं आहे की उपमुख्यमंत्रीपदाची शपथ जी आहे ती एकनाथ शिंदे घेणार का। कारण निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर विधानसभा निवडणूक 2024चा निकाल लागल्यानंतर दिल्लीत एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची अमित शहांसोबत बैठक झाली आणि त्या बैठकीत मुख्यमंत्री कोण होणार आणि कोणत्या मंत्र्याला कोणतं पद मिळणार यासाठी चर्चा झाली होती आणि ती चर्चा पूर्ण न झाल्यामुळे त्या बैठकीत ते मुख्यमंत्रीपद कोणाकडे जाणार हे स्पष्ट न झाल्यामुळे दुसऱ्या दिवशी ती बैठक करण्यात येणार होती। परंतु बैठक अचानकपणे रद्द करण्यात आल्यामुळे अचानकपणे बैठक जी आहे ती रद्द करण्यात आली आणि एकनाथ शिंदे जे आहे ती साताऱ्यातील आपल्या मूळ गावी दरे येथे गेले आणि तिथे 2-3 दिवस ते थांबले। तिथे दरे या गावात त्यांची प्रकृती जी आहे ती बिघडली आणि 2-3 दिवस त्यांनी तिथे विश्रांती घेतली। त्यानंतर 2-3 दिवसाच्या कालावधीनंतर ते ठाण्यात येथे पोहोचले आणि त्यांनी ज्युपिटर रुग्णालयात आपली चाचणी केली आणि त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांनी आपल्या सर्व बैठका ज्या आहेत त्या रद्द केल्या। मग शिवसेनाच्या मंत्रिपद कोणाला जाणार हे अद्यापही स्पष्ट झालेलं नव्हतं। त्यानंतर कालच उदय सामंत यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि त्या भेटीत मंत्रिपद आणि खातेवाटपावरून ही चर्चा होती असं समजलं। त्यानंतर अजित पवार देखील 2 दिवस हे अमित शहांच्या भेटीसाठी दिल्लीत होते, परंतु त्यांची भेट जी आहे ती तिथे दिल्लीत झालेली नाही। त्यांची भेट ते घेऊ शकले नाही म्हणून ते मुंबईत परत आले। ते देखील आपल्या खातेवाटपावरून आणि मंत्रिपदावरून अमित शहांसोबत चर्चा करणार होते। आता हे पाहणं महत्त्वाचं ठरलेलं आहे की एकनाथ शिंदे जे आहे राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत ते उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार का आणि उद्याला आझाद मैदानावर शपथविधी पार पडणार त्या शपथविधीत उपमुख्यमंत्री पदाचा शपथ ते घेणार का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरलेलं आहे। कॅमेरा पर्सन जिग्नेश पोहेकर सोबत मी वैष्णवी, टाइम महाराष्ट्र, मुंबई।